हाय गाईज, आज आपण अशा टॉपिक वरती बोलणार आहोत की खरंच तो सध्या खूप परफेक्ट आपल्याला उपयोगी येणार आहे. जसं की एखादी गोष्ट आपल्याला मनापासून खूप आवडली तर तिथे थोड्या वेळसाठी आपण आनंद घेऊ शकतो, पण त्या गोष्टीमध्ये हरवून जाऊन आपण कशासाठी इथं आलोय किंवा आपल्याला कुठे जायचंय हे आपण विसरलं नाही पाहिजे. जर आपण विसरलो तर 100% आपला जो फायदा होणार होता तो होणारच नाहीये, पण 100% आपलं नुकसान नक्की होणार आहे. त्याच्यामुळे आपण नक्कीच आनंदाच्या वेळेस सुद्धा आनंद व्यक्त केल्याच्या नंतर आपण आपल्या वेळेवर आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. ते कसं आपण एका छोट्याशा स्टोरी मधून बघू. जण बोटीतून प्रवास करत होता. ज्यावेळेस तो प्रवासाला सुरुवात केली होती त्यांनी ठरवलं होतं की मी बरोबर पुढच्या ह्या अंतरापासून पुढच्या माझं जे दुसरं काठ आहे नदीचं तिथे मी पोहोचणार आहे. कधी सुरुवातीला त्यांनी मनात ठरवलं आणि तो प्रवास करायला लागला. पण योगायोग असा होता, ज्यावेळेस त्या नदीच्या तो मध्यभागी जातो तिथं असं सुंदर झुळूक वाऱ्याची यायला लागते. ते उंच उंच झाडे पाहून, तो मंद हवा चाललेली असते, हे सगळं पाहून त्याचं मन खूप आनंदित होतं. इतकं आनंदित होतं की त्याचे वल्ले जे असतात ते त्यांनी वलवायचे सुद्धा बंद करून टाकलेले असतात. विशेष म्हणजे ज्यावेळेस तो वलवत होता त्यावेळेस तो बरोबर डायरेक्शने चालला होता, पण ज्यावेळेस हा सगळा सुखद आनंदाचा तो आनंद घेत होता त्यावेळेस वल्ले वलवायचे त्यांनी ठेवून दिले. मग काय, थोडासा वारा वाढला, वाऱ्याचा वेग वाढला, तर त्याच्यात असं झालं, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे त्यांनी वल्ले न वळवल्यामुळे त्या वाऱ्याच्या वेगाने बोट पुढे पुढे सरकू लागले. आता तर तो खूपच खुश झाला. त्याला असं वाटलं की हे तर माझं काम वाचलं, वल्ले वळवायचं जे काम होतं माझं ते तर वाचलं, कारण वारा हा माझा ऑटोमॅटिक करत आहे. अशा आनंदात काय झालं, तो एन्जॉय पण करत होता त्या वाऱ्याचं, आणि जे कष्ट करायचं होतं वलवायचं ते पण त्यांनी थांबवलं होतं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये तो इतका भारावून गेला, इतका खुश झाला की आपल्याला दुसऱ्या नदीच्या काठावर पोहोचायचं हा थोड्या वेळासाठी विसरून गेला. आणि विशेष म्हणजे त्याला कळत होतं की वारा थोडा वाढतोय, तरी सुद्धा थोड्याशा आनंदामध्ये त्या वाऱ्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि शेवटी जे नाही व्हायचं ते झालं. म्हणजेच काय, ज्या तो नदीत वलवत होता नाव, ती नदी धबधब्यासारखी होती. म्हणजेच ज्यावेळेस तो नाव न वलवता पुढे 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 वाऱ्याच्या वेगानुसार गेला तर पुढे त्याला धबधब्यासारखं वरून खाली त्याची नाव कोसळत पडली. आणि जरी त्यांनी शेवटच्या क्षणी जरी नाव वलवायचा प्रयत्न केला असता तरी त्याला ती आटोक्यात आली नसती. का, तो खूप पुढे आला होता, त्या धबधब्याच्या फार जवळ आला होता, त्याच्यामुळे तो स्वतःला आवरू शकला नसता. म्हणजे शेवटी काय झालं की त्याला स्वतःचा आनंद तो घेतल्याच्या नंतर शेवटी दुःख त्याच्या वाटेला आलं. म्हणजेच काय, जर आपण स्वतःला एखाद्या आनंदामध्ये, एखाद्या मनोरंजनासाठी, एखाद्या कामामध्ये खूप आनंदित ठेवलंय, त्यावेळेस सुद्धा आपण आपलं जे वेळेवर काम करायचंय, आपल्याला कुठे पोहोचायचंय, आपलं डायरेक्शन काय आहे, आपलं टार्गेट काय आहे, हे आपण नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त आनंदाच्या जो मुवमेंट असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. असं जर करत राहिलो, जसं की वलवत राहिलो, आपली नाव जर वलवत राहिलो तर आपण वाऱ्याच्या दिशेने न जाता, जसं की आपण जर आपल्या कामाच्या आनंदामध्ये, त्या आनंदामध्ये वाहत न जाता आपण आपल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकतो, हा आपण विचार केला पाहिजे. म्हणजेच काय, आनंद तर घ्यायचा आहे पण तो वेळेत होता. नंतर आपलं डायरेक्शन, आपले गोल्स, आपलं टार्गेट आपण अचीव करण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, आपले नाव वेळेवर वलवत राहायची आणि आपलं टार्गेट अचीव करायचं. अशा प्रकारे जर आपण केलं तर नक्कीच आपलं विजय होऊ शकतो, आपण विनर होऊ शकतो, आपला नाश होणार नाहीये. का तर आपण जर लक्ष दिलं स्वतःकडे तर नाश नाही होणार, पण जर आपण आनंदाकडे इतकं डुबून गेलो, आनंदामध्ये एवढं डुबून गेलो तर शेवटी नक्कीच आपलं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे आवर्जून कितीही आनंद असला तरी आपलं थोडस डायरेक्शन आपल्या कामावर ठेवलं पाहिजे. हे जर केलं तर नक्कीच आपण सगळ्या गोष्टीचा आनंद पण घेऊ शकतो आणि आपण आपलं टार्गेट पण वेळेवर अचीव करू शकतो. तुम्हाला ही छोटी स्टोरी कशी वाटली आवर्जून नक्की सांगा. तर काय केलं पाहिजे, आपण आनंदाच्या वेळेस सुद्धा वेळ द्यायचा आहे की एवढ्या टाइमात मी आनंद करणार, त्याच्यानंतर मी माझ्या कामाकडे लक्ष देणार. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच.